अमरावती शहरातील मोठी बातमी। नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक, 10 ते 12 पोलीस जखमी। जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराचे नळकांडे फोडले। पोलीस व्हॅन आणि बाईकची तोडफोड, हजारोंचा जमाव दाखल। पोलीस आयुक्त उपायुक्तांसह 1200च्या वर पोलिसांचा करण्यात आला बंदोबस्त। सुमारे 1200 व्यक्तींवर करण्यात आले दाखल गुन्हे। गाझियाबादमधील महंत यती नरसिंहानंद यांनी विशिष्ट समुदायाच्या धर्मगुरूबाबत केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना भडकविल्याचा आरोप करीत FIR दाखल करण्याची मागणी करीत एक शिष्टमंडळ नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी पोहोचले होते। मात्र त्यानंतर अचानकच आक्रमक व्यक्तींच्या जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक सुरू केली आणि वातावरण तापले। पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता जमाव वाढत गेला। पुन्हा पोलीस स्टेशनवर दगडफेक सुरू झाली। यामध्ये सुमारे 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे। एका पोलिसांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। जमाव वाढत असल्याचे पाहून तात्काळ या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा जमा झाला। जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराची नळकांडी फोडण्यात आली। रात्री उशिरापर्यंत जमावाला पांगविण्याची कार्यवाही सुरू होती। परिसरामध्ये पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व पोलीस उपायुक्तांसह सुमारे 1200च्या वर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये महंत यती नरसिंहानंद यांनी एका समुदायाच्या धर्मगुरूबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते। धार्मिक भावना भडकविण्यामध्ये आरोप करीत त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्याची मागणी करीत विशिष्ट समुदायाचे शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री नागपुरी गेट पोलीस स्टेशनवरती पोहोचले। मात्र समाधान न झाल्याने तेथील वातावरण तापले। पोलीस स्टेशनवर दगडफेक करायला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु हैदरपुरा, चांदनी चौक, सौदागरपुरा या भागाकडून एक जमाव यायला लागला आणि पोलीस स्टेशनवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीमध्ये सुमारे 17 पोलीस जखमी झालेले आहेत। संतप्त जमावाने पोलिसांची MH27 AA 188 ह्या नंबरच्या गाडीवर दगडफेक करून तिची सुद्धा तोडफोड केली। स्थिती आणखी बिघडत जात असल्याचे पाहून अतिरिक्त पोलीस SRPFच्या 3 तुकड्या, दंगा नियंत्रण पथक, QRT, 10 पोलीस स्टेशनचे अधिकारी, DB स्क्वॉड, SPंसह ग्रामीण पोलीस पथक, क्राईम ब्रांचच्या 2 चमू आदींसह सुमारे 1200च्या वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये दीपक तिरके, SRPF कर्मचारी अशोक कोल्हे, SRPF जवान अंबादास मोहोड, वलगाव पोलीस कर्मचारी सचिन कैलास, वाहन चालक काळे, सुमित राठोड या 5 जणांसह आणखी सुमारे 10 ते 12 पोलीस जखमी असल्याची सुरुवातीची माहिती मिळाली। दरम्यान पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी स्वतः ताफ्यासह दाखल होऊन त्यांनी पोलीस पथकासह या संपूर्ण परिसराला बंदोबस्त लावला। सद्य परिस्थितीमध्ये नागपुरी गेट पोलीस स्टेशनला सुमारे 1200 पोलीस दाखल असल्याची माहिती प्राप्त होत आहे। पोलीस स्टेशन येथे काल 8:15च्या दरम्यान काही संघटनाचे लोक यती नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मॉब घेऊन आले होते। अशा वेळेस पोलीस स्टेशननी इंचार्जनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी एक FIR आलेली आहे आमच्याकडे आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि समजून सांगून त्यांना परत पाठवलं होतं। पण त्यामधले नंतर असं समजलं की काही लोकांनी व्हिडिओ जास्त व्हायरल करून मॉबला गोळा केलेला आहे आणि दबाव तंत्राचा वापर करून पोलीस स्टेशनवर चालून आले। जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांना समजून सांगत होते की इथून परत जा, त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली आणि संपूर्ण परिसरात त्याच्यामुळं धावपळ सुरू झाली। अशाही परिस्थितीत आमचे DCP, ACP आणि सर्व कर्मचाऱ्यांनी दगडफेकीमध्ये सुद्धा आपला संयम ठेवून सर्व मॉबला हँडल केला आणि त्यांना डिस्पर्स केलेलं आहे। सोबतच अधिक कुमक आम्ही कंट्रोल रूमवरून पाठवून इतर ठिकाणावरून पोलीस फोर्स पाठवून या ठिकाणी मी स्वतः आणि बाकी सर्व माझे सहकारी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेलो आहोत।
पूर्ण मॉब डिस्पर्स केला, जे पोलीसच्या दिशेने दगडफेक करत होते. यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर दगडफेकीमुळं जखमा झालेल्या आहेत. त्यांचं आम्ही आता योग्य ती कारवाई करीत आहोत आणि जो हिंसक मॉब होता त्यावर कारवाई करून कायदेशीर कारवाई करत आहोत. आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना शांततेचे अपील करतो आणि कोणी कुठल्याही अफवाला बळी पडू नये, कोणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. संपूर्ण अमरावती शहरात शांतता आहे. नागपुरी गेट परिसरात आम्ही जमावबंदी लागू केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. सर, ही काही अश्विन दुराचा प्रकांड सोडायचं काम पडलं का पोलिसांना? जे काही बळाचा वापर केलेला आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर FIRमध्ये त्याचं मांडणी करू आणि जेवढा आवश्यक बळाचा वापर केलेला आहे तो मॉब डिस्पर्स करण्यासाठीच केलेला आहे. कारण हिंसक मॉब होता आणि जर मॉब कंट्रोल नाही केला असतं तर त्यांनी आणखी अधिक नुकसान केलं असतं सार्वजनिक मालमत्तेचं आणि इतर लोकांचं. त्यामुळे त्या मॉबला कंट्रोल करणे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे बळाचा वापर करण्यात आला. या भागात कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. जमावबंदीचे आम्ही आदेश परत लावलेले आहेत नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत. बाकी सर्व ठिकाणी शांतता आहे आणि शहरात सुद्धा शांतता आहे. धन्यवाद. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.